Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. मधीला नसरापूर गावात 4 वर्षीय चिमुकलीची अत्याचारानंतर हत्या. संतप्त घटनेनंतर नसरापूर गावात कडकडीत बंद. घटनेच्या निषेधार्थ मोर्चा, महिला ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी. नसरापूर गावातील घटना अत्यंत भयावह. ही केस तात्काळ फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी, रोहित पवारांची मागणी. सरकारने एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलवून तात्काळ शक्ती कायदा लागू करावा, रोहित पवारांचं ट्विट. देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढण्याची शक्यता. प्रति लिटर 4 ते 5 रुपयांची वाढ होणार, सूत्रांची माहिती. 4 वर्षापासून कच्च्या तेलाच्या किमतीत लक्षणीय चढ-उतार. 60 दिवसांचा लष्करी संघर्ष आणि होर्मुझ बंद असल्यामुळे तेल आयातीच्या खर्चात मोठी वाढ. मात्र भारतीय पेट्रोल डिझेलच्या किमती स्थिर. पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांचं सूचक ट्विट. देशात व्यावसायिक गॅस सिलेंडर तब्बल 993 रुपयांनी महागला. मुंबईसह अनेक शहरात 19 किलोच्या सिलेंडरची किंमत 3,000च्या पुढे. तर आता घरगुती गॅसच्या किमतीतही 50 रुपयांची वाढ होणार, सूत्रांची माहिती. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांचा पक्षप्रवेशावर सूचक वक्तव्य. आज ठाकरे सेनेसोबत, उद्याचं सांगता येत नाही. संजय जाधव यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा. बच्चू कडूंनी शिंदेच्या शिवसेनेत विलीन होत जिवंत समाधी घेतली. सामना अग्रलेखातून टीका. परिषदेच्या पायरीवरून कडू महाराज राजकीय वैकुंठ प्राप्तीला निघाले. सामनातून बच्चू कडू यांच्यावर हल्लाबोल. मजबुरी नाही तर परिस्थितीनुसार शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश. आता धनुष्यबाणातून प्रहार होणार. सामनातून झालेल्या टीकेनंतर बच्चू कडू यांची प्रतिक्रिया. भाजप भविष्यातील निवडणुका स्वबळावर लढणार. सामनातून दावा. भाजपकडून अजितदादांचा पक्ष गिळण्याची तयारी झाली. शिंदेचे आमदारही उद्या भाजपमध्ये जातील. सामना अग्रलेखातून भाजपवर निशाणा. जळगाव महापालिकेची आर्थिक फसवणूक करणाऱ्या अटलांटा कंपनीविरोधात गुन्हा दाखल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या फोननंतर तात्काळ कारवाई. बागेश्वर बाबाकडून शिवरायांच्या प्रतिमेचा अनादर. वाहनामध्ये शिवरायांची प्रतिमा उलटी ठेवल्याचे फोटो व्हायरल. बागेश्वर बाबा पुन्हा वादात अडकण्याची शक्यता. टीसीएस प्रकरणातील फरार संशयित आरोपी निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर आज निर्णय. अटकेत असलेल्या संशयित आरोपींना निदा खानने मदत केल्याचा आरोप. आजच्या सुनावणीकडे लक्ष. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात रुपाली चाकणकरांची बहीण प्रतिभा चाकणकरांना ईडीचं समन्स. येत्या आठवड्यात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश. चाकणकरांच्या समता पतसंस्थेतील खात्यात गैरव्यवहाराबाबत चौकशी होणार. भोंदूखरात नॉमिनी असल्याची माहिती. नाशिकच्या मनमाडमधील कांदा निर्यातदाराला 40 लाखांचा गंडा. कांद्याला जास्त भाव देण्याचा आमिष दाखवून फसवणूक. पश्चिम बंगालच्या व्यापाऱ्याविरोधात गुन्हा दाखल. कलिंगड खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील 4घांच्या मृत्यूप्रकरणी एफडीएचा खुलासा. तपासणीवेळी कलिंगडात कोणतीही भेसळ आढळली नाही, तर हत्या करून आत्महत्येचा प्रकार, तज्ज्ञांचा अंदाज. आयटी कंपनीत मॅनेजर असल्याचं सांगत ड्रायव्हर तरुणाकडून तरुणीची फसवणूक. पुण्यातील घटना. लग्नानंतर तरुणीचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप. आंबेगाव पोलीस ठाण्यात 5 जणांविरोधात गुन्हा दाखल. कोल्हापूर आणि तुळजापुरातील मंदिरात भाविकांची गर्दी. सलगच्या सुट्ट्यांमुळे पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या रांगा. इंधन दरवाढीचा एअर इंडियाला फटका. विमानाच्या 100 फेऱ्या कमी करणार. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये 10% कपात करण्याचा एअर इंडियाचा निर्णय. आज देशभरातल्या लाखो मोबाईलवर सायरन वाजवण्याची शक्यता. आपत्कालीन परिस्थितीत अलर्ट देण्यासाठी सरकार ट्रायल करणार. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, सरकारचं आवाहन. चलनातून बाद केल्यानंतर 2000च्या 98.41% नोटा बँकेत जमा. अजूनही नागरिकांकडे 6,471 कोटींच्या नोटा शिल्लक. आरबीआयची माहिती. राज्यात डिजिटल जनगणनेला सुरुवात. नागरिकांना स्वतःची आणि कुटुंबियांची माहिती ऑनलाईन भरता येणार. डिजिटल माहिती भरण्यासाठी 15 दिवसांची मुदत. 12वी बोर्ड परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार. निकालाआधी बोर्डाची पत्रकार परिषद. दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल पाहता येणार. नागपूरसह विदर्भात पुढील 3 दिवस अवकाळी पावसाचा अंदाज. काल काही भागात पावसाची हजेरी. पावसाची शक्यता असल्याने तापमानातही घट.
जम्मू श्रीनगर दरम्यान वंदे भारत एक्सप्रेसची नियमित सेवा आजपासून सुरू. वंदे भारतमुळे जम्मू काश्मीरमधील कनेक्टिव्हिटी वाढून पर्यटनाला चालना मिळणार. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.